शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीचं भूसंपादन काही भागामध्ये सुरू आहे. परभणीतल्या सहजपूर जवळ येथे शेतकरी आणि प्रशासनाचा या निमित्तानं संघर्ष पाहायला मिळालं. काल जी मोजणी होती ती मोजणी काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. मोठा मोर्चा सुद्धा परभणी जिल्ह्यातल्या सिंगणापूर फाट्यावर झाला होता. शेतकरी शक्तीपीठला जमीन जाणार या भीतीपोटी अगोदरच अ, हतबल झाले असताना आता दुसरीकडे आपण बघू शकता की अशा पद्धतीच्या मार्किंग चुना टाकून मातीच्या आणि अशा पद्धतीच्या करण्यात आल्या. मी सध्या परभणी तालुक्यातील पोरवड परिसरामध्ये आहे. पोरवड, धोंडी आणि दैठणा परिसरात आंबे टाकळी या भागामध्ये अशा पद्धतीच्या एकूणच मार्किंग केले आहे. त्याच्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा घाबरले आहेत. विशेषतः तिथं ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. नेमका काय प्रकार आहे, शेतकऱ्यांना काय भीती वाटते या संदर्भात आपण बोलणार आहोत. पोरवडचे शेतकरी आहेत. दादा, हे सगळं तुम्ही कधी बघितलं? सर, मी दिवसभर शेतामध्ये काम करत होतो. हरभरा कापणी चालू होती. दिवसभर ही कोणत्याही प्रकारची फुली टाकण्यासाठी रेल्वेचे किंवा कर्मचारी आलेले नाहीत. नंतर मी 5-6च्या दरम्यान घरी गेलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी हरभरा कापण्यासाठी परत आलो, तेव्हा त्या कापलेल्या रानामध्ये मला अचानक फुली दिसली. मी तर शेजाऱ्या पाजाऱ्याला विचारलं तर ते सर्वच म्हणत होते की आमच्या पण रानामध्ये फुली आहे. हे आमच्या देखता काय झालेलं नाही, आमच्या मागाही झालेलं आहे. कुठे कुठे हे असे किती मार्किंग आहेत, किती अंतरावर आहे साधारणतः? सर, पटरीपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर मार्किंग आहेत. हे धोंडी झालं, पोरवड झालं आणि आंबेटाकळी या तिन्ही गावामध्ये मार्किंग आहेत. या सर्व शेतकऱ्याची अतिशय घबराट झालेली आहे. शेतकरी म्हणत आहेत की आता शक्तीपीठाच्या जमिनी चालल्या शेतकऱ्याच्या, आणि आता ह्या आमच्या जमिनी जाण्यासाठी काय ह्या फुले आहेत का काय, अशा प्रकारे शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती निर्माण होत आहे. ज्यावेळेस ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं जात होतं, त्यांच्याशी जे लोक करत होते त्यांच्याशी बातचीत केली शेतकरी आपल्यासोबत आहे. काय तुमचं काय बोलणं झालं होतं? कोण लोक होते ती? अगोदर लोक शेतामध्ये आले होते. आम्ही शेतामध्ये तुरीच काढत होतो है ना. तर वडिलांनी त्या लोकांना हाकलून दिलं. त्याच्यानंतर ते लोक गेले आणि सांच्यापारी पुन्हा नंतर मी शेताकडे आलो तर त्यावेळेस दोघं जण ड्रोनने खुणा टाकून सर्वेक्षण करत होते. मी त्यांना विचारलं कशासाठी खुणा करतात, तर त्यांनी सांगितलं की म्हणजे ब्रिजसाठी म्हणा किंवा मग ते दुसरं. मी म्हणलं कशासाठी कोणा मातीचं सर्वेक्षण करलो किंवा मातीची लेवल तपासालो. तर मी म्हणलं कोणाचं हे, तर म्हणले रेल्वेचं आहे. तर मी दुसऱ्या शेतकऱ्याला विचारलं अगोदर 2-3 शेतकऱ्याला, तर प्रत्येकाजवळ वेगवेगळं कारण सांगितलं त्याने. मातीची लेवल चेक करायला म्हणले, कोणाला म्हणले पाण्याची लेवल चेक करायला, कोणाला म्हणले की रेल्वे पटरीचा ब्रिज होणार आहे, त्या ब्रिजसाठी त्या ठिकाणी या फुल्या मारलो. आणि विचारल्यानंतर पुन्हा ते थांबले बी नाहीत, पळून गेले पुन्हा. आणि आपल्या इकडे नव्हते ते लोक, आंध्र प्रदेशातले होते बहुतेक. हिंदीमध्ये बोलू लागले कारण की शेतकऱ्यांना एवढं हिंदी काही समजा नाही गेलं. कधीचा प्रकार आहे सगळा आणि किती लोक होते साधारणतः सर्वेक्षण करायला? हा जो 18 तारखेचा आहे, दिनांक 18 तारखेचा प्रकार आहे. आणि सर्वेक्षण करायला दोघं जण होते ड्रोनसाठी, आणि दोघं जण फोनवर बोलून बहुतेक बाहेरून ड्रोनचं कॅच करून खाली फुल्या मारू लागले. आणखीन काही शेतकरी आहेत. आज हे सगळा प्रकार घडल्यानंतर शेतकरी घाबरले आणि त्यांनी दैठणा पोलीस स्टेशन गाठलं होतं. तुम्ही सगळे शेतकरी गेला होतात, काय तिकडे काय बातचीत झाली सगळी? याच्या अगोदर आम्ही 2 दिवसाच्या अगोदर गेलतो पोलीस स्टेशनला. तर साहेब म्हणले याच्यावर आम्हाला काही माहिती नाही, आम्ही एक माहिती घेऊन सांगू तुम्हाला. तर 2 दिवस गेले. आम्ही म्हणलं बा आणखीन काही माहिती आलेली नाही. आता असं शक्तीपीठात चालली, कोणाची अचानक नोटीस आली, तर काय प्रकारे जाणण्यासाठी आम्ही सर्वच शेतकरी पोलीस स्टेशनला गेलो, दैठणा पोलीस स्टेशनला. तर पोलीस स्टेशनला गेल्यावर साहेबाचं म्हणणं असं की हे काय भांडण तंटा नाही, हे जमिनीचा तुमचं आहे. तुम्ही काय करा, परभणीला जा, महसूलला जा, तहसीलला जा, तिथं तुम्ही चौकशी करा. मग त्यानंतर आम्ही परभणीला गेलो. परभणीला गेल्याच्या नंतर तहसीलला गेलो, महसूलला गेलो. एक आम्ही शेतकरी असल्यामुळे पिकअप मध्ये गेलतो सर्वजण. तर त्यांनी आम्हाला गेटवरच अडवलं, मधीच येऊ दिलं नाही. नंतर कसे तरी आम्ही 2-2, 4-4 शेतकरी करून मध्ये गेलो. निवेदन द्यायला मध्ये गेल्यावर सरांचं म्हणणं आलं असं की हे काय आम्हाला माहित नाही, तुम्ही एक निवेदन द्या, आम्ही काय करू त्याच्यावर चौकशी करू. कोणाला भेटले तुम्ही तिकडे? आम्ही जिल्हा अधिकारी साहेबाला भेटलो. तर त्याचं म्हणणं चौकशी करू, हे काय असं होऊ शकत नाही तुमच्या माघारी. पण आमच्या मनात एक भीती की होऊ शकत नाही ते सर्वच जण म्हणायला तुम्ही, पण हे झालं कसं? याच्या अगोदर 4-5 महिन्याखाली आता शेतकरी संवाद झाला आमचा. तर त्याचं म्हणणं 4-5 महिन्याखाली एक वेळेस विचारण्याला आलते असे रेल्वेचे माणसे, इथं जमीन भेटल का, तुमच्या तिथे रेल्वेचे गोदाम होणार आहेत. पण त्यावेळेस आम्ही एक साहजिक सोडून दिलं. आणि आता येऊन आमच्या इथं मार्किंग झाली, तर नंतर आणखीन 4 दिवसांनी येऊन आमच्या इथं तुम्ही नोटिसा देताल, तर काय करायचं? मग याच्यानंतर तहसीलदार साहेब पण विचारलं, ते खाली आलते थोडेसे कामाला बोलायला. तर ते म्हणले हे काहीच नाही, जे रेल्वेचा जो भाग आहे त्या रेल्वे पटरी आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये फक्त 5 हेक्टर साठी जमीन घेतली शेतकऱ्याची, कशासाठी? डबल ट्रॅक करण्यासाठी. तर आम्ही म्हणलं सांग तुमच्या तिथं म्हणले फक्त
2 हेक्टर घेतलेली आहे. तर ते साहजिक आहे, 2 हेक्टर घेतली तर त्या 2 हेक्टर पर्यंतच मर्यादित पाहिजे ना. तर रेल्वे पटरीच्या वर 1.5 किलोमीटर आणि खाली 1.5 किलोमीटर, पूर्व पश्चिम 1.5 किलोमीटर घेतली तर हे कशासाठी? कारण की ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याची थोडी नाही काही नाही, सर्वच जमीन जात आहे. किती किती हेक्टर साधारणतः जमीन शेतकऱ्यांचं भूसंपादन किंवा जवळ- सर्वेक्षण होते? आता जवळपास आमच्या जे अंदाज आम्हाला लागला, आम्ही ज्या शेतकऱ्यासोबत संवाद केला, तर आणखीन काही शेतकऱ्याला माहित नाही आपल्या शेतात पडलं, कारण की काही शेतकरी आले नाही, त्याच्या धुऱ्या शेताच्या आतमध्ये आहेत. तर आमच्या अंदाजाने आम्ही जेवढे शेतकऱ्याला चौकशी केली, विचारणा केला, जवळपास 500-600 एकर वरती हा मार्किंग झालेली आहे. तर मागणी काय आता शासनाकडे तुमची? आमची शासनाकडे मागणी एकच आहे की ही जे तुम्ही आमच्या जमिनीची मोजणी केली आणि वेगवेगळ्या त्या अधिकाऱ्याकडून बी आम्हाला सांगण्यात आलं, तर ह्या खुणा ज्या आहेत ह्या तुम्ही कशासाठी केल्या आणि ह्याच्या काय होणार आहे इथं, आणि त्याच्या पुढे आम्हाला काहीतरी मार्ग कळेल की बाबा ही आपली जाणारच आहे, नाही जाणार, कोण केल्या. तर हे काम आता प्रशासनाचं आहे, त्यांनी याची चौकशी करावी. आणि आमच्या सर्व शेतकऱ्याच्या एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे मनामध्ये. शक्तीपीठचा काही संबंध आहे की इकडे? शक्तीपीठ दूर आमच्या फार दूर गेलेला आहे, आमच्या काही इथं नाही जवळ. कारण की मार्किंग 1.5 किलोमीटर गेली शक्तीपीठच्या, पण जवळ नाही. कारण की एवढ्या दूर काय आहे, तर मग ते असलं काही तर ते आम्हाला कळवावं ना. कारण की माघारीच येतंय कोणीतरी, ड्रोन सर्वे करतंय, हे फुली टाकतंय. एक आम्ही जमीन मोजायची असली, पैमास भरला, तर त्या गटातील सर्व शेतकऱ्याला नोटीस येते की तुम्ही या हजर राहा. पण आज आम्हाला नोटीस नाही, आम्हाला काही त्याची कल्पना नाही. पण ह्या मार्किंग झाली कशाबद्दल, तर हे सरकारनं एक आमची एवढी मागणी आहे की त्याचा तुम्ही पाठपुरावा करून आम्हाला कळवावे, आणि त्यानंतर मग आमच्यातर्फे तुम्ही उभं राहून एक शेतकऱ्याची बाजू मांडावी. कुठलाही प्रोजेक्ट जर होणार असेल तर तुम्ही शेतकरी त्या प्रोजेक्टसाठी शेती देणार आहात का? आम्ही शेती दिली तर आम्ही काय खायचं? कारण की माझा व्यवसाय, आमच्या गावातला सगळ्याचा व्यवसाय शेती आहे. शेती गेली तर आम्ही काय खायचं, काय राहायचं, कुठं राहायचं? एक प्रोजेक्ट आला तुमचा, हे शक्तीपीठ महामार्ग चाललाय, त्याचा आम्हाला तुम्हीच सांगावं की काय उपयोग आहे. तुम्ही सांगितल्यानंतरच आम्हाला कळण. आम्हाला तर असं काही कळणं झालंय आता, असं आम्हालाच वाटत आहे. कारण त्याचा शेतकऱ्याला काय, सामान्य शेतकऱ्याला त्याचा काय उपयोग आहे हे सरकारनं पण सांगावं, त्या संबंधित अधिकाऱ्यानं पण सांगावं. शेती गेली, उद्या आमच्या लेकराचं भवितव्य आहे, त्याचं शिक्षण आहे, कशावर करायचं आणि त्याचा काय फायदा होईल? आणि हे आणखीन आम्हाला अद्याप तर माहितच नाही की इथं काय व्हायले. कोणी म्हणतंय कंपनी आहे, कोणी म्हणतंय गोदाम आहे, कोणी म्हणतंय ब्रिज आहे, कोणी म्हणतंय रिंग रोड आहे, कोणी म्हणतंय 6 पदरी रोड आहे, कोणी म्हणतंय माती परीक्षण आहे, कोणी म्हणतंय काय मुरुम चेक करायलो. पण तुम्ही आमच्या रानात तुम्ही काय करायले ते आम्हालाच माहित नाही. हे काय समजायचं शेतकऱ्यानं? तर हे होते पोरवडचे शेतकरी. आमच्या शेतीची नेमकी मोजणी कोण करतंय आणि का करतंय असा यक्ष प्रश्न त्यांना पडलाय. या परभणी ते गंगाखेड असा जो रेल्वे ट्रॅक गेलाय, त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला 1.5 किलोमीटर पर्यंत सर्वेक्षण ड्रोन झालंय. ही लोक कोण आहेत आणि का करतायत असा प्रश्न त्यांच्या मनात पडलाय. ज्या पद्धतीने शक्तीपीठला जमिनी जातात त्याच पद्धतीने आमच्या जमिनी जाणार की काय, आणि कुठलाही शासनाचा प्रोजेक्ट आला तर आम्ही तसूभर सुद्धा जमीन देणार नाही असा पवित्रा येथील शेतकऱ्यांनी घेतलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.